सर्वप्रथम मी सुरेश भट, एक फार्मासिस्ट आणि ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सेक्रेटरी पदाने जे सांगू इच्छितो की साहेबांचा निर्णय त्याला वेलकम आहे, त्याच्याबद्दल काय सेकंड थॉट नाही आहे. पण बरेचसे त्याच्यामागे क्वेरीज आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपले स्टँड अलोन शॉप्स आहेत, जेवढे आपल्या ठाण्यामध्ये म्हणा की जेवढे असे स्टँड अलोन शॉप्स असतात, त्याच्यामध्ये यू गेट कट स्ट्रिप्स. मतलब डॉक्टरांनी 6 गोळ्या लिहिल्या तर आम्ही 6 कट करून देतो. आम्ही काय त्याला कस्टमरसाठी 10चा पॅकेट आहे पूर्ण घ्या, मग 4 गोळ्या वेस्ट होतील, आम्हालाही कळतं. ते डॉक्टरांनी जो डोस स्पेसिफाय केला असतो तो आम्ही कट करून त्यांना देतो. एखादा नेडी पेशंट असेल, गरजू असेल, त्याच्याकडे पैसे वगैरे काय शॉर्ट आहेत, कमी आहेत, आम्ही त्यांना तेव्हाही कट करून देतो आणि सांगतो हे डोस चालू करा तुम्ही आणि परत येऊन तुम्ही हे उरलेले जे कट केलेले गोळ्या आहेत ते घेऊन जावा आणि कोर्स तुमचा पूर्ण करा. आता सगळ्यात पहिलं असं म्हणणं असेल माझं की हा जो साहेबांनी इन्स्ट्रक्शन दिलेला आहे की सिंगल टॅबलेटबद्दल, त्याच्या मागचं असं आहे की एकतर AMR आपला अँटी मायक्रोबल रेसिस्टंट, त्याच्यामागे थोडा त्याचा अभ्यास केला पाहिजे. पहिली गोष्ट की कुठलाही जो डोज असतो जर तो पूर्ण केला नाही तर ड्रग रेसिस्टन्स होऊ शकतो त्याला. मग त्याला उद्या ही लॅब टू गे, जसं तुम्हाला माहिती असेल उदाहरणार्थ की आधी पॅरासिटामॉल 500 मिलीग्रामची सफिशियंट असायची एका माणसाला, आजच्या तारखेत डोलो 650, म्हणजे 650 तुम्हाला घ्यावा लागतो, 1 ग्राम घ्यावा लागतो. म्हणजे तसं परत होऊ नये म्हणून त्याची एक तुम्हाला काळजी आपल्याला त्याच्यावर फोकस करावा लागेल. परत अजून एक त्याच्यावर सांगू इच्छितो की हे जे कट साहेबांनी जो निर्देश दिलेला आहे हे काय आमच्या स्टँडअलोन दुकानापुरता आहे का? आज ऑनलाईन मेडिसिनची जी विक्री आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर यू गेट पुरे क्वांटिटी स्ट्रिप्स तुम्हाला पूर्ण मिळतात. मग त्यांच्यासाठी तो बंधन नाही आहे का? पहिली गोष्ट. त्याच्यामधनं समजा चुकून काय औषधं जरी आली असेल आणि समजा एखाद्या डॉक्टरने बंद केलेत तर आजच्या तारखेत आम्ही जवळजवळ हे ह्याच्यामध्ये मेडिकल व्यवसायामध्ये बघतोय की लोक अक्षरशः ते मेडिसिनच्या गोळ्या ऑनलाईनवाले परत घेत नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पडलेले असतात. आम्ही तर काय घेऊ शकत नाही कारण आमच्याकडे त्याचं इन्व्हॉइस नाही. आम्ही त्यांना सरळ सांगतो की तुम्हाला परत तिथेच द्यावा लागेल. तो एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि परत जे चेन शॉपी आहेत, वेलनेस झाले, मेडप्लस झाले, अपोलो झाला, झेनो झालं, म्हणजे यू वॉन्ट से मतलब जे कंटिन्यूज आहे हे तुम्ही बघा त्यांच्याकडे सर की दे डोंट कट सिंगल टॅबलेट. ते अर्धी पॅकेट पण देत नाही. असे बरेचसे गोळ्या आहेत की टेल्मा आहे, जे ब्लड प्रेशरचे गोळ्या आहेत, ते 30-30 गोळ्यांचं पॅकिंग आहे. ठीक आहे, मान्य करतो दररोज घ्यावीच लागेल तुम्हाला, तो डोस पूर्ण करावाच लागेल. पण एखाद्याला पैसे कमी असेल, शॉर्ट असेल तर आम्ही त्याला अर्धी पॅकेट वगैरे काहीतरी करून देतो. हे सगळे नियम तिकडच्या कुठल्याही फॉलो करत नाही आहे. कारवाई करा असं म्हणून आम्ही सांगत नाही, पण इट शुड बी इम्प्लिमेंटेड एव्हरीवेअर. आणि हा जो AMRचा विषय होता त्याच्यावर पण जरा अभ्यास वगैरे करून जरा साहेबांनी वगैरे त्यांच्याकडे जे फार्मसिस्ट जे अजून सिनियर वगैरे काय असतील ते FDA वगैरे जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी त्याच्यावर काहीतरी सांगावा. दुसरी गोष्ट, कंपन्यांचं पॅकिंग आजच्या तारखेत तुम्ही बघाल की पहिले बिकॉसूल कॅप्सूल 10 कॅप्सूलची होती, ती नंतर 15ची झाली, 20ची झाली. म्हणजे कंपन्यांच्या मागे पण तुम्हाला जरा फोकस करावा लागेल की हाऊ टू ऑपरेट दॅट. म्हणजे त्यांच्याकडनं जो डोस पॅक आहे तो छोटा काढतील का ते लोकं. परत एक्सपायरीच्या इश्यूजमध्ये आता कट करून दिली एखादी गोळी कस्टमरला आपण, तर ते आम्ही तर त्यांना ते एक्सपायरी डेट दाखवून त्यांना पास ऑन करून देतो. पण परत कट करून कोणी पाठवली आणि त्याच्यावर एक्सपायरी डेट आहे मेन्शन नाही आहे, त्याच्यावर पण एक काहीतरी आपल्याला हे करावं लागेल. ठीक आहे, वी वेलकम हिम, ही इज अ चेअरपर्सन, नो डाऊट ऑन दॅट आहेच. आणि हा कायदा आजपासून नाही आहे साहेब, हा पहिल्यापासून आहे. कट करून कस्टमरला मागणी केली तेवढी तुम्हाला द्यावे लागतात, पण डोस पण त्यांनी पूर्ण करावा. आमची तीच हे आहे की त्यांनी पूर्ण औषधाचा डोस करावा तेवढं.